Hello friends, myself Dr. Kirti Kulkarni and I am from Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College, Jawar. So friends, I welcome you all for the FIBSc Foundation course and we have started the unit Overview of Indian Society. So friends, in our last lecture we have discussed about the effect of gender inequality, and we have also started with the next topic, that is regional variation of urban, rural and tribal areas and their characteristics. So friends, yesterday we have discussed about what is a region. तो region क्या होता है किंवा region काय असतं. इट इज अ पर्टिक्युलर टेरिटरी, एक पर्टिक्युलर विभाग असतो, भाग असतो, ज्याच्यामध्ये लोक पर्टिक्युलर लँग्वेज, बिलीफ, प्रॅक्टिसेस आणि कॉमन सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इशूंनी एकमेकांना कनेक्टेड असतात. सो अ पर्टिक्युलर रिजन इज डिफाइंड ॲज अ टेरिटरी where the people are connected with each other with common language, belief, practices and common socio-economic and political stages of development. तर अशा प्रकारे जो प्रांत आपल्याला आढळून येतो, त्या प्रांतांमध्ये 3 प्रकारचे विभाग किंवा प्रकार आढळून येतात. ते म्हणजे अर्बन, रूरल अँड ट्रायबल. म्हणजे काय, तर शहरी विभाग, ग्रामीण विभाग आणि आदिवासी भाग. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सगळे विभाग हे सारखे नसतात आणि त्यांच्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिकमुळे त्याच्यामध्ये असे भाग पडले जातात. तर मग काल आपण हे पण बघितलं की भारतामध्ये जवळजवळ 70% जे लोक आहेत दे आर फाउंड इन रूरल एरियाज. So 70% of population in India belong to rural areas and 28% belong to urban area. शहरी भागामध्ये जवळजवळ 28% लोक राहतात. Very small but important part of population in India is found in remote tribal areas. फक्त 2% भाग हा ट्रायबल एरियाचा आपल्याला आढळून येतो. मग आपण कॅरेक्टरिस्टिक पण बघितल्या होत्या की ट्रायबल पॉप्युलेशन इज आयडेंटिफाईड बाय दोज पीपल who are called as original settlers. म्हणजे जे मूळ रहिवासी आहेत त्यांना आदिवासी किंवा गिरिजन असंही म्हटलं जातं. अँड वेअर दे आर फाउंड इन फॉरेस्ट ऑर माउंटन. जंगली भागामध्ये, जंगलांमध्ये किंवा डोंगर उतारावरती हे लोक राहत असतात. सो वी ऑल नो दॅट अवर जवार इज ऑल्सो लाईक दॅट, है ना. वी आर इन ट्रायबल पर्टिक्युलर एरिया. Then rural areas are those who are predominantly depending upon agricultural activities. तर ग्रामीण भाग कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये लोक जास्तीत जास्त शेती व्यवसायावर अवलंबून असतात आणि जी लोकसंख्येची डेन्सिटी आहे, घनता आहे, ती सुद्धा कमी आढळून येते. बट इन अर्बन एरियाज देर आर नियर अबाउट 4000 to 5000 पीपल इन पर स्क्वेअर किलोमीटर एरिया. एका छोट्याशा स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये सुद्धा 4000 ते 5000 एवढे लोक आढळून येतात. आणि या लोकांचं वैशिष्ट्य काय आहे, तर 75% ऑफ दिस पॉप्युलेशन इज एंगेज इन नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी. हे जे लोक आहेत ते शेतकी नसलेली कामं करत असतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आपण बघूया आता. देर आर सेव्हरल फॅक्टर्स दॅट इंडिकेट रिजनल व्हेरिएशन बिटवीन अर्बन अँड रुरल एरियाज. ट्रायबल विभाग जो असतो तो पर्टिक्युलर वेगळाच असतो, म्हणून मोस्टली आपल्याला कशामधलं डिफरन्स बघायचा आहे, तर अर्बन आणि रुरल म्हणजे शहरी आणि ग्रामीण विभागामध्ये नेमका काय फरक आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. देर इज व्हास्ट डिफरन्स इन द लिटरसी रेट, पॉवर्टी अँड नेचर ऑफ पॉवर्टी, नेचर ऑफ ऑक्युपेशन अँड पर कॅपिटा इन्कम. मेनली आपल्याला माहिती आहे कशामध्ये डिफरन्स असतो, तर लिटरसी रेट म्हणजे शिक्षित आणि अशिक्षित लोक किती आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य रेषा आणि कशा प्रकारची पॉवर्टी आहे, खूप जास्त आहे की कमी आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे ऑक्युपेशन, प्रत्येकाचा व्यवसाय काय आहे त्याच्यावरसुद्धा तो माणूस शहरी आहे की ग्रामीण आहे ते कळत असतं. आणि पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न किती आहे प्रत्येक माणसाचं किंवा प्रत्येक घराचं दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. ऑल्सो टाईप ऑफ एम्प्लॉयमेंट, रेट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जेंडर रेशो अँड वर्क पार्टिसिपेशन ऑफ वुमन. बघा किती इम्पॉर्टंट फॅक्टर डिस्कस केलेत की
कशा प्रकारे व्यवसाय करतायत लोक, त्याचप्रमाणे आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कसं आहे, जेंडर रेशो किती चांगला आहे, म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण एकमेकांशी कमी आहे की जास्त आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांचा कामकाजामध्ये असलेला सहभाग, बरोबर आहे ना. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की हे सगळे फॅक्टर आपल्याला अपोजिट आढळून येतात. म्हणजे लिटरसी रेट कमी असतो, पॉवर्टी जास्त असते, ऑक्युपेशन मोस्टली शेती व्यवसायावर अवलंबून आहे, दरडोई उत्पन्न कमी असतं है ना. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कमी असते, मोठ्या मोठ्या बिल्डिंग किंवा एअरपोर्ट किंवा आणखीन अशा गोष्टी आपल्याला कमी आढळून येतात. स्त्रियांची संख्या कमी असते 1000 पुरुषांमागे. ओके, रेशो इज मोर. सिमिलरली स्त्रियांचा कामकाजामधला जो सहभाग आहे म्हणजे नोकरी व्यवसायामध्ये तो कमी आढळून येतो आणि दे आर लेस एक्सपोज टू मीडिया, म्हणजे सोशल किंवा मीडियाशी हे लोक कमी प्रमाणामध्ये इंटरॅक्टिव्ह असतात. सो ऑन द बेसिस ऑफ दिस फॅक्टर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ इच एरिया आर डिस्कस्ड बिलो. म्हणजे हे जे आपण काही पॉईंट बघितले याच्यावरती शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचे प्रॉब्लेम्स आणि कॅरेक्टरिस्टिक आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल एरिया. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, तर तिथली विशेषता काय आहे, बरोबर, आणि प्रॉब्लेम्स म्हणजे तिथे ते लोक काय प्रॉब्लेम डिस्कस करतात. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत. तर पहिल्यांदा आपण डिस्कस करूया ट्रायबल विभागाविषयी. सो व्हेरी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज आयसोलेटेड अँड nomadic settlements. Okay, they are away from the civilized area and keep moving in search of occupation and livelihood. आपण आता ज्या भागामध्ये राहतो इथे लोक खूप प्रमाणामध्ये सेटल्ड आहेत, बरोबर, कारण इथे सुशिक्षिततेचं प्रमाण चांगलं आहे, लिटरसी रेट चांगला आहे. पण याच्यापेक्षा सुद्धा अजून खूप सारे आदिवासी विभाग असे आहेत. आपला जव्हार जर सोडला तर आजूबाजूला जी आपल्याला गावं आढळून येतात तिथे आपल्याला ही अशा प्रकारची परिस्थिती दिसेल की दे आर आयसोलेटेड, बरोबर आहे, बाकीच्या लोकांपासून ते आयसोलेटेड म्हणजे दूर झालेले असतात. अँड नोमॅडिक सेटलमेंट्स म्हणजे अन्नधान्य, त्याचप्रमाणे व्यवसाय, उद्योगधंदे याच्यासाठी ते भटकत असतात, बरोबर आहे. आताचे जे लोक आहेत ते त्यातल्या जास्त सेटल झालेले आहेत, जरी ते आदिवासी भागात राहत असले. पण आणखीन जर क्रिटिकल भाग असेल तर तिथे ते लोक ऑक्युपेशन आणि उद्योगधंदे याच्यासाठी भटकताना आपल्याला आढळतात. डिस्टिंक्ट डायलेक्ट्स म्हणजे काय, द ट्रायबल्स हॅव देअर ओन लँग्वेज ॲज वेल ॲज डायलेक्ट्स फॉर कम्युनिकेशन व्हेरी डिफरंट फ्रॉम द नेबरिंग एरियाज. म्हणजे भाषा तर त्यांची वेगळी असतेच, पण ते सांकेतिक खुणासुद्धा वापरतात किंवा सांकेतिक लिपी वापरतात है ना. आपण जर प्राचीन गुहांमध्ये किंवा आणखी कुठे बघितलं तर काही अशा लिपी आपल्याला आढळून येतात ज्याच्यामध्ये सांकेतिक खाणाखुणा असतात किंवा तोंडाने विविध काढलेले आवाज असतात. अशा प्रकारे हे ट्रायबल लोक एकमेकांशी कम्युनिकेट करतात. सो दे हॅव डिस्टिंक्ट लँग्वेज ॲज वेल ॲज डिस्टिंक्ट डायलेक्ट्स. So they have different language and communication way with each other. It is different from other people. Then animism, totemism and magic. बघा हे जरा नवीन प्रकार आहे. ट्रायबल रिलिजन comprises of worship of nature and natural elements known as animism or a symbolic worship known as totemism. हे तर आपल्याला माहिती आहे की ट्रायबल एरियामध्ये निसर्गाची पूजा केली जाते. ओके, ते कुठल्याही प्रकारचा देव मानत नाहीत किंवा पर्टिक्युलर धर्म मानत नाहीत, तर नेचर, निसर्गालाच ते देव मानतात. आणि नॅचरल एलिमेंट्स म्हणजे निसर्गाचे जे वेगवेगळे घटक आहेत, सूर्य, पाणी, हवा, त्याचप्रमाणे आग, यालाच ते देव मानतात. सो ह्या अशा प्रकाराला काय म्हटलं जातं, ॲनिमिझम किंवा सिम्बॉलिक वर्शिप. जसं की सूर्याला आपण देवता मानतो किंवा पाणी, नदी याची आपण पूजा करतो किंवा इथल्या भागामध्ये हिरवा देव म्हणजेच काय, ते अन्नधान्याचं प्रतीक आहे. तर अशा प्रकाराला ॲनिमिझम किंवा टोटेमिझम असं म्हटलं जातं. वर्शिप ऑफ नेचर, निसर्गाची पूजा करणे. दे बिलीव्ह दॅट फ्री स्पिरिट्स रेग्युलेट देअर लाईव्स
for which they also engage in white and black form of magic. आपल्याला हे पण माहिती आहे की जादू केली जाते कुठल्या कुठल्या भागामध्ये. व्हाईट मॅजिक म्हणजे जे नॉन व्हायलेंट आहे, ज्याच्यामध्ये हिंसा नाही, आणि ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू. तर हे असे प्रकार काही गर्द आदिवासी भागामध्ये आपल्याला आढळून येतात. ओके, देन व्हॉट इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक? जिओग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन. ट्रायबल्स आर स्प्रेड ऑल ओव्हर इंडिया विथ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन इन नॉर्थ ईस्ट अँड सेंट्रल इंडिया. बघा, आपल्याला वाटतं इथेच आहेत, पण जास्त भाग किंवा जास्त प्रमाण ट्रायबल लोकांचं कुठे आढळून येतं? तर नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व भागामध्ये जास्तीत जास्त आदिवासी लोक आढळून येतात आणि ते हे प्रकार जास्त फॉलो करतात, इवन आपल्यापेक्षा जास्त, कारण तिथे शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि ते लोक बाकी लोकांशी अजून पण मिसळलेले नाहीत. त्याच्यामुळे दे हॅव देअर स्पेसिफिक लँग्वेज अँड स्पेसिफिक टाईप ऑफ गॉड एक्सेट्रा. The states with predominant tribal populations are Mizoram, Nagaland, Manipur, Arunachal Pradesh, Jharkhand, छत्तीसगड अँड उत्तराखंड. बघा, आपलं नावसुद्धा नाही, म्हणजे इथले जे लोक आहेत ते पुढारलेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. नाऊ वी डोंट रोम हिअर अँड देअर फॉर द ऑक्युपेशन और लाईव्हलीहूड. वी आर हिअर सेटल्ड पीपल विथ गुड अमाऊंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड अदर business also. So we have our own occupation, but the people in these particular states like Mizoram, Nagaland, Manipur, they are actually in the form of tribal and therefore they do all these type of things. Then next one is low literacy rate. With the distinct dialects and nomadic in nature, tribal have very low level of literacy or complete illiteracy in some areas. इथे आपल्याकडे आपण कॉलेज उघडलं आहे आणि कॉलेजमध्ये तुम्ही सर्वजण येता, बरोबर आहे. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या इथे शिकलेले लोक आहेत, पण काही भागामध्ये अजून पण असे लोक आहेत की दे हॅव व्हेरी लो लिटरसी रेट और कम्प्लिटली इलिटरसी, म्हणजे पूर्णपणे अज्ञान आपल्याला दिसून येतं. लो पर कॅपिटा इन्कम अँड अनइकॉनॉमिक लँड होल्डिंग. दरडोई उत्पन्न कमी आहे आणि कुठल्याही प्रकारची जमीन त्यांच्याजवळ नाही. With a primitive ways of earning livelihood and traditional agricultural practices like zoom cultivation, large number of them are below poverty line. काही भाग जो आपण आता डिस्कस केला, जो मणिपूर, नागालँडमध्ये आपल्याला आढळून येतो, तिथे लोकांचं दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे आणि त्यांना जंगलावरती पूर्णपणे उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावं लागतं. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे, जंगलातून मध गोळा करणे, वनौषधी गोळा करणे, लाकूड फाटा गोळा करणे, अशा प्रकारचे कामं ते लोक अजून पण करतात आणि त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारची शेतीसुद्धा ते करत नाहीत आणि बाकी कुठलाही उद्योगधंदा किंवा अदर ऑक्युपेशन इज नॉट देअर. देअरफॉर त्यांची जी राहणीमान आहे ती कशी आहे? पॉवर्टी लाईनच्या, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या पण खाली आहे. So that is called as low per capita income. Next is impact of industrialization and commercial agriculture. तिथे सुद्धा आता आपल्याला काय आढळून यायला लागले? With increasing industrialization and encroachment of forest and hilly areas for commercial purposes resulting in loss of land and livelihood, there is unrest and protest from tribal areas like Naxalite movement. बघा, हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत, हे जिथे अतिशय निबिड अरण्य आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रायबल एरियाज आहेत, तिथले हे कॅरेक्टरिस्टिक आहेत की बाहेर इंडस्ट्रियलायझेशन वाढले किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग किंवा वेगवेगळे प्लॅन्ट उभे करण्यासाठी फॉरेस्टची लँड एन्क्रोच केली जाते, है ना, वेगवेगळ्या लोकांकडून. मग त्याच्यामुळे काय होतं, हे जे लोक आहेत, आदिवासी लोक जे आहेत, त्यांच्यावरती प्रॉब्लेम क्रिएट होतात, त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे ते काय करतात? प्रोटेस्ट करतात, विरोध करतात. कशासाठी? उद्योगीकरणासाठी वगैरे. आणि म्हणून मग कशा प्रकारच्या चळवळी उभ्या राहतात? नक्षलाईट चळवळी, है ना. तर आपल्याला हे माहिती आहे की आसाम किंवा गडचिरोली किंवा आणखीन झारखंड वगैरे या एरियामध्ये नक्षलाईट चळवळी आपल्याला आढळून येतात, कारण
ते लोक जे काही जागतिकीकरण आहे किंवा इंडस्ट्रियलायझेशन आहे म्हणजे उद्योगीकरण आहे त्याला विरोध करण्यासाठी अशा प्रकारच्या चळवळी करताना आपल्याला आढळून येतात. सो दीज आर द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वी कॅन से द ट्रायबल एरियाज इन द पर्टिक्युलर एरिया ऑफ इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे पर्टिक्युलर स्टेट्स आहेत जिथे जास्तीत जास्त प्रमाणात हे लोक आढळून येत आहेत आणि जिथे इलिटरसी रेट जास्त आहे तिथल्या प्रकारचे हे प्रॉब्लेम्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नेक्स्ट नाव वी विल डिस्कस अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ रुरल एरिया. आता आपण जो 70% भाग आहे भारतामध्ये, ओके, विच इज कॉल्ड ॲज रुरल एरिया, दॅट वी विल डिस्कस. सो व्हेरी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ रुरल एरिया इज कास्ट सिस्टीम अँड जॉईंट फॅमिली सिस्टीम. बघा ही फक्त कॅरेक्टरिस्टिक आहे, हे बेनिफिट किंवा आपण लॉस म्हणू शकत नाही. कास्ट सिस्टीम मीन्स व्हॉट? द रिजिडिटी ऑफ द कास्ट सिस्टीम अँड रिस्ट्रिक्शन बेस्ड ऑन प्युरिटी अँड पोल्युशन आर द बेसिक रूल्स ऑफ रुरल सोशल मिलिव्ह. मीन्स व्हॉट? की अजून पण ग्रामीण भागामध्ये कास्ट सिस्टीम पाळली जाते. आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज जॉईंट फॅमिली सिस्टीम. द स्टेटस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इज डिसाइडेड बाय हिज ऑर हर बर्थ in a particular caste and under no circumstances that individual can climb the social ladder. Similarly, the joint family system reinforces the patriarchal and patriarchal social structure. Patriarchal and patriarchal म्हणजे पितृसत्ताक पद्धतीमध्ये अजूनसुद्धा ग्रामीण भागातले लोक राहतात जिथे जॉईंट फॅमिली आपल्याला आढळून येते. जॉईंट फॅमिलीमध्ये काय असतं? घरामध्ये एक आजोबा आजी असतात, ओके, सगळ्यात मोठा पर्सन आणि त्यांचे मुलं सुना आणि आणखीन त्यांचे ग्रँडचिल्ड्रन अशी एकत्र जॉईंट फॅमिली आपल्याला आढळून येते. सो दिस इज द पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ रुरल एरियाज इन इंडिया. लिटरसी. Rural literacy rate has always been lower than 50% in most of the region owing to the traditional mindset and stranglehold of customs and blind faith. म्हणजे काय आहे की अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा रेट जो आहे तो फक्त 50% आढळून येतो. अजूनही 50% जनता ही निरक्षरच आहे आणि त्याच्यामुळे काय आपल्याला आढळून येतं की ते लोक अजून पण जुन्या रीतिरिवाज परंपरा पाळतात. आणि हे कशामुळे निर्माण झालं? ओल्ड ट्रॅडिशनल माइंडसेट. म्हणजे काय? जुन्या प्रकारच्या रूढींना चिकटून राहिल्यामुळे मे बी मुलींना शिकवत नसतील किंवा गरिबीमुळे शाळेत पाठवत नसतील मुलांना आणि आंधळा विश्वास, अंधश्रद्धा याच्यामुळे सुद्धा लिटरसी रेट हा 50%पेक्षा कसा आहे? कमी आहे. दिस ऑफन रिझल्ट इन अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. ऑब्वियसली जर शिक्षणाचा रेट कमी असेल, शिक्षण नसेल, साधं शिक्षण नाही तर उच्च शिक्षण कसं असणार? मग त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी ह्या दोन्ही गोष्टी येतात. ऑक्युपेशन. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ रुरल इकॉनॉमी. हाऊएवर डिपेंडंट ऑन मान्सून अँड प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजी रिस्ट्रिक्ट्स द ग्रोथ पर हेक्टर यील्ड इन रुरल एरियाज. ऑक्युपेशन म्हणजे उद्योगधंदे काय करतात हे लोक? मॅक्झिमम शेती, बरोबर. शेती हा काय? बॅकबोन म्हणजे कणा आहे कसला? रुरल इकॉनॉमीचा. पण शेती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कशावर डिपेंड करते. इट डिपेंड्स अपॉन मान्सून, पावसाच्या सगळ्या चित्रावर अवलंबून असते. आणि प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजी, अजून पण ग्रामीण भागामध्ये जुन्या प्रकाराने शेती केली जाते. अत्याधुनिक अवजारं किंवा टेक्नॉलॉजी वापरली जात नाही आणि त्याच्यामुळे पर हेक्टर जी यील्ड आहे, उत्पन्न आहे ना शेतीमधून, ते अजूनही कमी येतं. त्याच्यामुळे आपल्याला गरिबी दिसून येते. अनएम्प्लॉयमेंट, ओके, म्हणजे जॉब नसणे. ओइंग टू द सीझनल नेचर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अनइकॉनॉमिकल लँड होल्डिंग देर इज सीझनल अँड डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे अजूनसुद्धा लोकांना व्यवसाय नाहीत कारण की निसर्गाचं चक्र जसं फिरेल त्याप्रमाणे शेती होते. काही महिनेच शेतीची कामं असतात आणि शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे सुद्धा कसं आहे? रिस्ट्रिक्टेड आहे, बरोबर. त्याच्यामुळे उरलेले काही महिने उद्योगधंदे नसतात. दॅट इज कॉल्ड ॲज अनएम्प्लॉयमेंट. लो मीडिया एक्सपोजर. हे जे सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत ते मीडियाला म्हणजे बाहेरचे जे
जग आहे त्याला जास्ती एक्सपोज झालेले नसतात. ओके. सोशल मीडियाला आता आपण लोक जास्त एक्सपोज असतो है ना, टी व्ही, मोबाईल, इंटरनेट. ओके, दीज ऑल आर social medias where we get easily connected with the world, but in the rural areas still there are people who are not easily connected with the social environment. So due to high level of poverty and illiteracy, there is no exposure to the print and audio visual media and it is very low. म्हणजे अजूनही लोक सोशल मीडियाशी किंवा बाहेरच्या जगाशी कनेक्टेड नाही आहेत है ना. So these are the all properties of rural areas. Now we will discuss about the characteristics and problems of urban area. शहरी भागाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय विशेषता आहेत आणि काय प्रॉब्लेम आहेत ते आपण बघूया. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अर्बन एरिया इज डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे लोकसंख्येची घनता खूप जास्त प्रमाणात आढळून येते. The four metro cities of Mumbai, Delhi, Kolkata and Chennai along with few other cities has the highest density of population. म्हणजे इथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आढळून येते. लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर छोट्या क्षेत्रफळात छोट्या भागामध्ये जास्तीत जास्त लोक आढळून येतात हो ना. तर त्याला काय म्हणायचं, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. तर ज्या मेट्रो सिटीज आहेत दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई, इथे जास्तीत जास्त लोकसंख्येची घनता आढळून येते. लिटरसी, शिक्षणाचा रेट कसा आहे. अर्बन एरिया हॅज ऑफन बोस्ट ऑफ लिटरसी रेट more than 70% which is generally higher than the national average. ऑब्वियसली आपल्याकडे जास्तीत जास्त पब्लिक ही रुरल भागात आढळून येते आणि तिथे लिटरसी रेट हा फक्त 50% आहे. पण शहरी भागात तो किती आहे, 70%. म्हणजेच नॅशनल ॲव्हरेज जो आहे आपला देशाचा त्याच्यापेक्षा लिटरसी रेट शहरामध्ये जास्त आढळून येतो. दॅट इज ऑब्वियस, कारण लोक आपल्या मुलांना शाळेत घालतात आणि त्याच्यामुळे लिटरसी रेट चांगला आहे. ऑक्युपेशन, उद्योगधंद्यांचं काय, द अर्बन पॉप्युलेशन इज मोस्टली इन्वॉल्ड इन सेकंडरी दॅट इज इंडस्ट्रियल ऑर सर्व्हिस सेक्टर लाईक बँकिंग अँड इन्शुरन्स, एज्युकेशन अँड हेल्थ. बरोबर आहे. बघा इथे एक शब्द वापरला आहे, सेकंडरी सेक्टर. म्हणजे इंडस्ट्रीला काय म्हटलं जातं, सेकंडरी सेक्टर. कारण इंडस्ट्री, सगळ्या इंडस्ट्री या शेतीवर अवलंबून असतात. शेतीतून जो कच्चा माल निघतो त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं इंडस्ट्रीमध्ये, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेकंडरी सेक्टर. आणि शहरी भागातले लोक हे जास्तीत जास्त या सेकंडरी सेक्टरवर म्हणजेच इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करतात. आणि आणखी सर्व्हिस सेक्टर म्हणजे बँकिंग, इन्शुरन्स, एज्युकेशन, शैक्षणिक भाग चांगले आहेत शहरी भागामध्ये, कॉलेजेस, अदर इन्स्टिट्यूशन आणि हेल्थ, मेडिकल सर्व्हिसेस, या सगळ्यांमध्ये लोक इन्वॉल्ड असतात. अनएम्प्लॉयमेंट, in spite of plenty employment opportunities, the high density of population, computerization of service sector and close down of industrial unit result in educated unemployment and layoffs. बघा प्रॉब्लेम काय आहे शहरी भागाचा, की जरी लोक शिकलेले आहेत तरीसुद्धा तिथे अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळे, तर हाय डेन्सिटी पॉप्युलेशन, खूप जास्त लोक एकाच पर्टिक्युलर भागामध्ये राहतात. मग किती लोकांना जॉब मिळणार है ना. म्हणजे लोक शिकलेले असूनसुद्धा तिथे काही लोक अजून पण अनएम्प्लॉयमेंटमध्ये आहेत. आणखी कम्प्युटरायझेशन, बरोबर. आपल्याला माहिती आहे की जे काम माणसांना करायला वेळ लागतो किंवा जास्त माणसं लागतात तेच काम कम्प्युटर किंवा मशीन फास्टमध्ये करतात, लवकर करतात. त्याच्यामुळे माणसांची गरज कमी होते आणि तो एक प्रकार होतो अनएम्प्लॉयमेंटसाठी. सिमिलरली क्लोज डाऊन ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे इंडस्ट्रींची कमतरता होणे, इंडस्ट्री बंद होणे, याच्यामुळे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आढळून येते. म्हणजे शिकलेले लोकसुद्धा बेरोजगार घरी बसलेले आढळून येतात. ही सुद्धा एक शहरी भागाची समस्या आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज पोल्युशन अँड लॅक ऑफ सॅनिटायझेशन. म्हणजेच काय, तर हाय डेन्सिटी ऑफ population result in eruption of slum, lack of infrastructure facility, problem of sanitization and pollution in urban areas. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की ट्रायबल भागामध्ये अतिशय कमी पोल्युशन आढळून येतं.
रुरल भागात त्याच्यापेक्षा थोडं जास्त आणि शहरी भागात सर्वात जास्त पोल्युशन आढळून येतं. म्हणजे जसे शहरी भागाचे फायदे आहेत, जसं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शिक्षण आहे, वेगवेगळ्या जॉबच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचप्रमाणे तिथे मोठी समस्या आहे ती म्हणजे पोल्युशन. प्रदूषणाची समस्या सगळ्यात जास्त आहे आणि लोक गर्दीने राहत असल्यामुळे स्लम म्हणजे झोपडपट्ट्यासुद्धा आढळून येतात. त्या झोपडपट्ट्यांना कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी नसते आणि त्याच्यामुळे सॅनिटायझेशन म्हणजे सांडपाण्याचे पण प्रॉब्लेम तिथे निर्माण होतात. म्हणजे शहरी भागामध्ये ज्या प्रकारे चांगले काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर दुसरे प्रॉब्लेमसुद्धा आढळून येतात. सो दिस इज ऑल अबाउट आवर फर्स्ट unit, that is overview of Indian society. In this we have seen that how the various type of variations are observed and what are their effects. Okay, so next time आपण नवीन chapter चालू करणार. Till that you take care and stay safe. Okay, thank you.